अभिनेत्री, नृत्यांगना असं म्हटल्यानंतर तुम्हाला कुठली कुठली नावं आठवतील? बरोबर, वैजयंतीमाला, हेमा मालिनी, मीनाक्षी शेषाद्री. मीनाक्षीच्या बाबतीत बोलायचं तर ओडिसी, कुचिपुडी, कथक, भरतनाट्यम अशा 4 नृत्यशैली तिला अवगत होत्या आणि शूटिंग करता करता तिनं नृत्यामध्ये एमएही केलं होतं. नृत्यावर तिची प्रचंड निष्ठा आणि एकतर पैसा, प्रसिद्धी हे सगळं क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे याची तिला पूर्ण जाणीव होती आणि त्यामुळे नृत्यामध्ये ती स्वतःला पूर्णपणे झोकून देत असते किंवा अजूनही त्यांचं नृत्य हे आजही ती साधना चालूच आहे असं म्हणायला हरकत नाही. मीनाक्षीला मराठी गाणी फार आवडायची आणि त्यामुळे नको देवराया अंत असा पाहू या गाण्यावर त्यांनी शास्त्रीय नृत्य केलं होतं आणि या सगळ्या आठवणी कोणी लिहिल्या आहेत तर ललिता ताम्हाणे या ज्येष्ठ पत्रकार त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे. आणि एकदा मीनाक्षीबरोबर त्या समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या असताना अचानक मीनाक्षीनं कुठलं गाणं गायला सुरुवात करावी तर वादळ वार सुटलं ग आणि मग एका पाठोपाठ एक कोळी गीतं तिच्या ओठावर यायला लागली. मग माझ्या सारंगा असेल, मी डोलकर असेल आणि तिनं आवर्जून सांगितलं की मला ही सगळी गाणी खूप आवडतात आणि मराठी गाणी फार आवडतात. तर अशी ही गुणी अभिनेत्री, नृत्यांगना मीनाक्षी शेषाद्री.